जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज बनवणार आहे मी मस्त भोपळ्याचे थालीपीठ. तर चला, इथे भोपळा घेतलेला आहे. भोपळा आता स्वच्छ धुवून असा किसून घेणार आहे. भोपळ्यासाठी इथे थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं 4 प्रकारचे पीठ घेतलेले आहे आणि भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही आवडीने कोणत्याही भाज्या घेऊ शकता. तर इथे मी बेसन पीठ, मक्याचं पीठ, कोथिंबीर, त्याच्यानंतर इथे ज्वारीचं पीठ आणि मेथीची भाजी घेतलेली आहे. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं नाही. आता मिक्सर जारमध्ये लसूण, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणि थोडं जास्त असं आपल्याला जिरं घालायचं आहे. त्याची भरड काढून घ्यायची आहे. आता इथे मी जे पिठं आहेत ते असे मिक्स करून इथे चाळून घेत आहे. आता इथे भोपळ्याचा किस मी अगोदर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे पिठं जे आहेत ते असे चाळून घेतलेले आहेत. आता मंडळी, इथे आहे ना, भरड जी काढलेली आहे ती टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर इथे मेथीची भाजी असं सर्व घातलेलं आहे. हिंग घातलेला आहे अर्धा 1 चमचा. चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे. आता सर्व आपल्याला हे असे मिक्स करून घ्यायचं आहे. याचा एक छानसा असा आता गोळा करून घेऊया. इथं सर्व पीठ असे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी हळद राहून गेलेली होती म्हणून ती वरून घालून परत मळून घेतल्या. आता इथे कॉटनचा आपल्याला रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यावर मस्त असं थालीपीठ आता आपल्याला असे पसरून घ्यायचं आहे. वरून आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे. आता इथे पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये इथे मस्त तेल लावून घेतले. आता आपल्याला हे जे थालीपीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे. आजूबाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आता मंडळी, काही यांना आपण असे छिद्र पाडून घेतो. तर हे एक अगोदर मी करून घेतले. त्याच्यानंतर दुसरे जे करीन ते छिद्र असे पाडून करणार आहे. आता थालीपीठ म्हटलं तर याच पद्धतीने थापून असं करतात. आता थोडं हाताला पाणी लावून छान असं आता इथे थापून घ्यायचं आहे. पहिलं आपण थालीपीठ बनवलेलं आहे. आता हे थोडं अलग पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने. आता इथे वर तीळ घालून घेते. तीळ घालून झाल्यानंतर इथे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला मस्त असं तेल सोडता येईल. आता मंडळी, हे जे पहिलं होतं ते आपलं शेकल्या गेलेलं आहे. मस्त दोन्हीकडनं छान असं भाजल्या गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे दुसरं थालीपीठसुद्धा याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता बघा, इथे थालीपीठ झालेलं आहे आपलं आणि या पद्धतीने जे थालीपीठ तुम्ही बनवाल खूप खूप चविष्ट लागतं आणि नाश्त्याला एकच नंबर तुम्ही बनवू शकता. आता ही कड्याकाची थंडी आहे आणि त्याच्यामध्ये असे मस्त गरमागरम थालीपीठ बनवायला तर एकच नंबर खायला लागतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. आता तुम्ही पाहू शकता, हे दुसरे जे पद्धत आहे ते मी अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आवडीने कोणत्याही भाज्या घालू शकता आणि मस्त असे चमचमीत चविष्ट असे थालीपीठ बनवू शकता. मी इथे 3-4 प्रकारचे असे पिठं घेतलेले आहेत. याच्यामध्ये वेगळं पीठ असं मी ज्वारीचं याचं घातलेलं आहे, मक्याचं घातलेलं आहे. आता इथे थालीपीठ आपले सर्व तयार झालेले आहे. त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तर चला मंडळी, पटकन खायला घेऊया गरमागरम थालीपीठ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ छोटा आहे, व्हिडिओला स्किप करू नका, लाईक शेअर करा. चला तर मग बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.